पोलीस इथे जाग्यावर पोहोचलेत आणि तरी तुमची मारामारी चालूच. काय भीती वाटत नाही का पोलिसांची? हा, आता आम्ही एका एकाला प्रश्न विचारतोय आणि एकाने उत्तर देताना दुसऱ्याने बोलायचं नाही. नमस्कार साहेब. सत्य, काय झालं? काय मॅटर काय? अहो साहेब, काय आहे, ती जमीन तात्या साहेबांची आहे आणि ती त्यांनी शाळेला दान केलंय. त्यांनी स्वतः त्याचं भूमिपूजन पण केलंय. पण आता ही माणसं येऊन जागेवर हक्क गाजवत आहेत. हक्क सांगत नाही, हक्क आमचाच आहे. तुझ्या तात्या साहेबांनी ती जागा लुबाडून घेतली. हात खाली करून बोल. तुला सांगितलं बोल नको, तुला विचारल्यावर बोल. सत्या, काही प्रूफ आहे का तुझ्याकडे? साहेब हे बघा, यात भूमिपूजनाचे फोटो आहेत. पण सत्या, हे फोटो पुरावा म्हणून गृहीत धरला जात नाही. हे काय कधी पण काढता येतं. बरं, डॉक्युमेंट्स वगैरे आहेत का तुझ्याकडे? आहेत ना साहेब. पंकज म्हणून तात्यासाहेबांची पेट ते कागदपत्र घेऊन येतच असत. ती जागा सावंत साहेबांनी बघितली होती आणि नंतर तुमच्या तात्यासाहेबांनी विकत घेतली. अरे नुसती विकत नाही, शाळेसाठी विकत घेतली होती. आणि तसे तुमच्या साहेबांनी तो नुसता बघितला होता रे. साहेब हे घ्या, हे जागेचे कागदपत्र आहेत, बघू, चेक करा. आणि तसंही आमच्या तात्यासाहेबांनी काही चांगलं केलं तर ह्यांच्या पोटसुळीच येतं ना रे. तात्यासाहेब मोहिते यांच्या नावे जमीन करण्यात आलेली आहे. हे काय? तात्यासाहेबांच्या नावावर जमीन आहे, मग तुम्ही भूमिपूजन कसं केलं रे? हा, मग आमचं काय चुकलं? हा सत्या तात्यासाहेबांचा माणूस आहे, मग तुम्ही त्याचं काय पण ऐकतोय? कुठे गेली तुमची इमानदारी? इमानदारी बघायची तुला? बघायची इमानदारी तुला? घुसपट आहे. येस सर. यांना आतमध्ये या, दाखवतोय नाही. सर तुमची इमानदारी सुजावतो. बघ बाई, सत्या 1 किलोमीटर बाहेर. हे बघ सत्या, असे प्रत्येक वेळेस राडे करत जाऊ नकोस. आणि कसं आहे, आता तात्यासाहेब पण इथं नाही आहेत आणि हे किती वेळा मी निस्तरायचं रे. अरे पण ऐकलं नाहीस का तू? सुरुवात त्यांनी केली होती. हा तात्यासाहेब, झाला का विषय सॉल्व? हो सगळं झालंय सॉल्व. सत्य आहे का तिथे? हो आहे, देतो त्याला फोन. नमस्कार तात्यासाहेब. अरे सत्य, लक्ष कुठे आहे तुझं? आपण केलेल्या कामाचं बाकीचे लोक श्रेय लागतात. तू होतास कुठे? हे सगळं होता ना? माफ करा तात्यासाहेब, त्यांनी अचानक कार्यक्रम घेतला होता. काय सत्य, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हो तात्यासाहेब. तात्यासाहेब, हॅलो. सत्य, पक्षासारखे पोरं जमलेत. या राड्याबद्दल त्यांना कळाले. गरम डोक्यानं काहीतरी करायच्या आधी त्यांना शांत केलं पाहिजे. बरं चल मग, लगेच निघूया आपण. चल. हा सत्याचा फोन आहे ना? हा राहिला ते इथंच. दे इकडे. आता मी देऊन येते. गेला वाटतं.
त्या निबेटनं माझ्या नवऱ्याला आणि लेकाला दोघांना बी सत्ताच्या बाजूने उडून घेतले त्या निबेटनं. दोघं एक बी शब्द बोलत झालेत माझ्या बाजूनं, आणि आता कोणीच राहिलं नाही माझ्या बाजूनं. काय करायचं मी? हा भाऊ मम्मी असं नका बोलू, आम्ही आहोत की तुमच्या बाजूनं. तेच की, कसं नाही हवत आहे आम्ही आहोत. ए हुबलत हल्ला तुझा नाकाचा शेंडा. हा तुम्ही सोबत असल्याचा काय फायदा? त्याच्याने असं काय होणार आहे? तो सत्या तिकडं नेबट संगट लगीन फिक्स करून रिकामा झालाय. आता नाही लाज नका होणार, त्यांच्या डोक्यावर मुठमुठभर अक्षदा फेकाव्या लागतील. हाव मम्मी, एवढ्यात कसली हार मानताय? आपण त्यांना दोघांना वेगवेगळं करायला काहीतरी आयडिया करूया की. आपल्याकडे अजून नाही वेळ ना तसा. तेच की, काहीतरी आयडिया मिळेलच बघा. आहे का तुमच्याकडे काही नवीन आयडिया? रिस्ता बुस्ता भरलाय डोसक्यात. त्यात काय सापडेल की काहीतरी. आपण इंटरनेटवर बघूया, तिकडे समजा दिलेलं असतंय. लग्न कशी जोडायची, लग्न कशी तोडायची. वा स्वप्न वहिनी, हे लईच भारी सुचलंय बघा तुम्हाला. एकच नंबर. आता लगेच शोधते. हाऊ टू सेपरेट कपल. बघा मम्मी, 101 आयडिया सांगितल्यात. वाच. पहिली आयडिया सांगितलीये, दोघांच्यात गैरसमज करून द्यायचा. खुल्या टायगीचीच का ग? पोटकीचा मुख दाटवते ना, झालं किती करून. दुसरी आयडिया बी चांगली आहे बघा मम्मी. दोघांपैकी एकाला धमकी द्यायची. ते बी करून झाले की. त्यांनी भेटला मारायची धमकी दिली, सत्याला घर सोडायची धमकी दिली, तरी बी दोघं चुकले नाही. तिसरी आयडिया तर लेस बेस्ट आहे बघा मम्मी. त्याच्यापेक्षा दुसरी बेस्ट आयडिया असूच शकत नाही. तिसरी आयडिया की नाही, दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं. घटस्फोट झाला तर त्यांचा घटस्फोट अजून किती वेगळं करणार आहे भावळट. सपने कवे अगं जी झाले ना करून तीच सांगत बसू नका. नवीन काय सुचते का ती बघा, नाहीतर बस आपली रोप लावा तिथं. जेव्हा माझं डोसकं फिरलेलं असते की नाही, तेव्हा नेमकं ह्या फुकटीचा फोन येतोय. ठीक आहे फुकटे, कशाला फोन केला? काय माया ताई, एकाच्या लग्नाची तयारी झाली का नाही? तारीख बिरीख काढली का नाही? बघा काय मुदत फिदत लागली का नाही, तर तुमच्या ह्या मैत्रिणीला बिंदास सांगायचं. ही फुकटे, कामाचं काय बोलायचं असेल तर बोल, नाहीतर ठेव फोन खाली. दादी दोस्त फिरलंय माझं. अहो आताशी नुसतं डोसकं फिरलंय तुमचं. आता मी जी सांगेन का नाही, ती ऐकल्यावर तर चक्करच येईन तुम्हाला. तुम्हाला ठाव आहे का, तुमचा लोक हित माझ्या घरात येऊन माझ्या डोळ्यामोर समोर नाही, मी ऐकलं ते सांगितलंय. माझ्या डोळ्यामोर म्हणजे बरोबर लग्नाचं बोलत होता, आणि आम्हाला सांगून गेलाय, म्हणल्या लग्नाच्या तयारीला लागा. काय हवं सरवीन बाय, आम्हाला वाटत होतं तुम्ही लई मोठ्या लई मुरलेल्या राजकारणी आहे, तर कशाचं काय, तुमचा योग बी डाव असा नेटनेटका पडना झालाय. समजा फसकाबार फस. हे फुकटे, माझं मी बघते काय करायचं ती, तू नको शानपणा शिकू मला. चल ठेव फोन खाली. बरोबर ठेवते. हा भेटू आपण लग्नात. ठेवती. मिश्री आली बाई, कशाला ठेवता तिला? तिची ना आपली सिच्युएशन काय वेगळी आहे का, ते बघ ना. हो का, कसं असते माहितीये का, जेव्हा निखारा असा पेटलेला असते का नाही, तेव्हाच त्याला फुक मारायची असते. म्हणजे मग काय होतं, असा चांगला बडका पेटतो. आपण बी आता तीच करायचं, त्या गैबानीला चांगलं डिवचायचं. म्हणजे मग ती काय ना काय करल, आणि मंजून सत्याचं लगीन मोडल. कसं असा प्लॅन आहे वय तुझा?
काय झालं मम्मी? काय बोलले आत्याबाई? काय बी झालं तरी सत्याच्या नावाचं कुंकू नेपळ्याच्या कपडाला नाही लागलं पाहिजे. ही लगीन अजिबात होऊ दिलं नाही पाहिजे. माया सुर्वे, काहीतरी करावं लागल. अरे बघ अजून काय मिळते का इंटरनेटवर? बघ बघ. ए चला. तू शांत का बसलायस? एकेकाचा कार्यक्रम फिक्स करायचा ना तुझ्या स्टाईलने. पोलीस गप बसले तर बसले, पण आपण नाही गप बसायचा. आणि मी तर गप बसणार नव्हतो. चांगला धुणार होते एका एकाला, फक्त सत्याने अडवलं म्हणून गप बसलो. अरे शांत बसा रे. हे बघा, मला तुमचा राग कळतोय. आणि आता विषय कसा आहे, निवडणुका जवळ आल्यात. त्यात तात्यासाहेब माझ्यावर चिडलेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ती लोक असं कार्यक्रम करतील हे आपल्याला आधीच कळायला पाहिजे होतं. सत्य आलो जा. हॅलो हॅलो बलमा. बोला ना वाघमारे मॅडम. आपलं सॉरी सॉरी सॉरी, आता सवय करून घेतली पाहिजे. वाघमारे वहिनी. सत्या तुझ्यासोबत आहे? हो आहे की. अरे तो त्याचा फोन विसरून गेला इथं पोलीस स्टेशनला. अरे होय का? अहो तेव्हा आता कामात आहे, कार्यकर्ते खूप आलेत ना, आणि मी पण जरा कामात आहे, त्यामुळे इथून निघता येणार नाही मला. इथून यायला उशीर होईल. ठीक आहे, मग मीच येते त्याच्या घरी. सुट्टी झाली की फोन द्यायला. हा ठीक आहे. आता घरी येत आहे म्हटल्यानंतर मग माप ओलांडायला ठेवू का? नाही म्हणजे उकाना बिकाना पण घ्या बरं का एखादा. बलमा कामात आहेस ना? हो. काम कर मग. हो हो. सपने गुरुजी. गुरुजी थांबा. थांबा गुरुजी. गुरुजी थांबा. गुरुजीला. सपने थांबा गुरुजी. काय आलं? काय झालं? गुरुजी माझ्या सत्याच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा. कुठं? इथं रस्त्यावर? घरला जाऊन आले, मंदिरात गेले, गल्लीत गेले, वस्तीत गेले, मग कुठेच गावला नाही तुम्ही. इथं रस्त्यात गावला गुरुजी. म्हणून इथं हे सपने. अगं मुहूर्त बसेल की उठ. बरं मला एक सांगा, आता जी मुलगी बघितली ती तरी चांगली आहे का? का ती पण जाईल पळून? गुरुजी हे पोरगी अजिबात बरोबर नाही, म्हणून तर आलाय तुमच्याकडं. म्हणजे हे ऍडव्हान्स पेमेंट घ्या. सत्य तुमच्याकडे पत्रिका घेऊन आला का नाही? का पत्रिकेत दोष आहे असं सांगा. हे असले धंदे मी अजिबात करत नाही. हो गुरुजी, माझ्या भावाच्या लग्नात एका गुरुजीने असाच माझ्या भावाला नकार दिला होता. तेव्हा माझ्या सांगण्यावरनं माझ्या भावाने त्या गुरुजीला कायमचा गायब केला. आता तुम्ही ठरवा, शेवटचं लग्न लावायचं का ही पैसे घेऊन पुढे समधी लग्न लावायची ती. अहो तसं नाही, पण ठीक आहे ठीक आहे. घ्या आणि मी सांगते तसंच करायचं. करतो की, तुम्ही सांगाल तसं करतो. काम बराबर व्हायला पाहिजे. हो हो. आणि माझं नाव अजिबात पुढे येऊ द्यायचं नाही. नाही नाही. जावा लागा कामाला. जातो जातो. पप्पा लग्नाची तयारी आतापासूनच करायला पाहिजे. खरेदीची लिस्ट सुद्धा आताच लिहायला पाहिजे. हो, माया काहीतरी करून हे लग्न मोडायला बघणार, पण त्या आधीच लवकरात लवकर मुहूर्त काढून ठरवायला हवं आपण सगळं. मला तर लय भारी वाटतंय बघ पप्पा. किती अडचणी आल्या, किती काय काय घडलं, तरी सुद्धा शेवटी सत्यदादांनी मंजू वहिनीला जिंकलंच. खरंय, पण हे सगळं करण्यासाठी सत्याला बरेच आडमार्ग स्वीकारावे लागले. असो, पण आता मंजू या घरात सून म्हणून येणार आहे
हा आनंदच काहीतरी वेगळा आहे बघ. मंजू वहिनी तुम्ही? अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढत होतो आम्ही. मंजू ये आत ये. सत्य त्याचा फोन विसरून आला पोलीस स्टेशनला. तोच द्यायला आले होते. अगं हो ठीक आहे, पण मग अशी दारात काय उभी आहेस? चल आतमध्ये बस. नाही नको, मम्मी साहेबांनी बघितलं तर परत चिडतील. का चिडल? वाघमारे, तुम्ही आता भावी सुनबाई आहे या घरच्या, त्यामुळे मम्मीला तुमची सवय करून घ्यावीच लागणार आहे. हो एकदम बरोबर आहे. आणि हे घर जसं तिचं आहे ना तसं तुझंही आहे आता. ये बिंदास्त. पप्पा नवीन घर मात्र मस्त आहे. आमच्या मायाची चॉईस फक्त सून निवडण्यातच कशी काय चुकते हेच कळत नाही. मंजू वहिनी तुम्ही बसा, मी चहा करते. थांब मी कर. आओ चल ग. पप्पा, हा मम्मी कुठं आहे? माहित नाही रे, अजून आली नाही. सत्या, गुरुजींना फोन करून लवकरात लवकर मुहूर्त काढून घेऊ. आता वेळ नको घालवायला. होय, मला बी तेच वाटतंय. द्या, मी लगेच बोलून घेतो. आणि त्यांच्याशी बोलून झालं की चहा प्यायला या. आलोच. नमस्कार गुरुजी. हा नमस्कार, बोला. उद्या तुम्हाला घरी यायला जमेल का? माझ्या लग्नाचा मुहूर्त काढायचा होता. माझ्या भावाच्या लग्नात एका गुरुजीने असाच माझ्या भावाला नकार दिला होता. तेव्हा माझ्या सांगण्यावरनं माझ्या भावाने त्या गुरुजीला कायमचा गायब केला. ठीक आहे, येतो मी. ठीक आहे. अरे ही एक शब्द न बोलता निघून गेली. कमाल आहे. चला, पण हिच्यात ही बदल होतोय हे चांगलंच आहे ना. पप्पा चहा. हा चला मी निघते आत. वाघमारे, का हो? थांबा की अजून जरा वेळ. नाही नको, मी सांगून आले नाही ना घरी. बरं ठीक आहे, मी येतो तुम्हाला सोडायला. नाही नको, तुझी लय दगदग झाली. आराम कर जरा. अहो त्याला काय होतंय, मी येतो. चला. नको म्हणले ना एकदा, आराम कर. बघितलं का पप्पा, उन्हाळ्या बायकोचं कसं गमगुमन ऐकून घेतोय सत्य. हो चला, म्हणजे लग्नानंतरची सगळी तयारी झाली आता सत्याची. आता बार उडून द्यायला हरकत नाही. चला मी येते. येते पप्पा, येते. सावकाश जाऊ. परमेश्वरा, आता कुठलंच विघ्न या दोघांच्या लग्नात येऊ देऊ नकोस रे बाबा. सगळं काही चांगलं होऊ दे. गुरुजी नाही आले? नाही. सत्या काय रे? गुरुजींची वाट बघत होतो. हा हा येतील, पण ऐक
गुरुजी आली ना की जवळचाच मुहूर्त काढून घे, म्हणजे आपल्याला लग्नाच्या तयारीला जरा बरं पडेल. हा गुरुजी या 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 या. गुरुजी या 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 तुमचीच वाट बघत होतो. सत्या या की, बसा बसा या, येऊ. बसा. गुरुजी ही माझी आणि मुलीची पत्रिका आहे. ठीक आहे. गुरुजी एवढं सगळं कधी पाठ करतो? तू गप रे. गुरुजी काय झालं? अरे या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे. काय मंगळापुरीच्या पत्रिकेत? काय? हे जर लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याला धोका आहे. आपण उपाय केला असता, पण संपूर्ण वर्ष तुमच्या दोघांच्या लग्नाचा योगच नाहीये. गुरुजी हे बघा, लग्न तर आता फिक्स आहे. लग्न करणार तर मी याच पोरीशी करणार. तुम्ही एक काम करा, याच्यावर काही उपाय असेल तर सांगा, ते उपाय करू आपण. पण लग्न तर ह्याच मुलीशी होणार. अरे उपाय असता तर मी सांगितलं असता ना. तिच्याशी लग्न न करणे हाच एकमेव उपाय आहे. ठीक आहे, एक काम करा, चला मी सोडतो तुम्हाला. चला सोडतो. चला चला. नको नको नको, माझा मी जातो. सत्या, म्हणून तुझ्या लग्नाला अडथळा येत होता का?